नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की पितृपंधरवडा आता नुकताच सुरू झाला आहे आणि माझ्या वाचनामध्ये ही गोष्ट आली आणि मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोचवावी। आता पितृपंधरवड्यात हे पितृपक्ष जे आपण करतो, श्राद्ध घालतो, ह्याची शास्त्रोक्त माहिती किंवा हे करावं की नाही करावं हे बऱ्याच जणांना संभ्रम असतो की काय करावं, म्हणजे हे करतात हे म्हणजे खरंच हे करायला पाहिजे का नाही, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो। तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे शास्त्राप्रमाणे काय करायला पाहिजे आणि सद्गुरूंनी काय सांगितले, गुरुदेवांनी काय सांगितले, शास्त्रोक्त पद्धत काय आहे ह्याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। आणि हे माझे विचार नाही, हे सद्गुरूंनी जे सांगितलं, माझ्या जे वाचनात आलं ते मला असं वाटलं की तुम्हाला कळावं। कारण हे आपल्या म्हणजे आजकालच्या मुलांना बघा, जी तरुण पिढी आहे त्यांना हे म्हणजे एक तर देवधर्माचं पण त्यांना काही नसतं आणि हे जे आपण श्राद्ध वगैरे करतो हे पितृपंधरवड्यात वगैरे हेही त्यांना काही त्याच्यात नसतं। त्यांचा प्रश्न हाच असतो की आता गेल्या माणूस संपलाय, आता काय ते कावळ्याच्या रूपाने येऊन खाणार आहेत का, असा हा त्यांचा प्रश्न असतो। पण सद्गुरू काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगते। सद्गुरू असं म्हणतात की ज्या तिथीला घरातली व्यक्ती गेली असेल, म्हणजे ती तिथी असते, मराठी महिन्याची तिथी असते, ती तिथी प्रत्येकाच्या लक्षात असणं गरजेचं आहे। तर ज्या तिथीला ती घरातली व्यक्ती गेली असेल त्या तिथीला दरवर्षी घरी श्राद्ध करण्याची पद्धत आहे। म्हणजे जे आपण 10वं 13वं जे काही आपण करतो किंवा महिन्याचे परत जे भरणी श्राद्ध वगैरे जे असतं सगळं आपण गुरुजींना बोलवून त्यांच्यातर्फे करून घेतो हे सगळं। पण 1 वर्ष झाल्यानंतर परत जे हे येतं पितृपंधरवडा येतो, त्या पितृपंधरवड्यात ज्या तिथीला ती व्यक्ती गेलेली आहे, म्हणजे तुमच्या घरातले आई वडील जे कोणी गेलेले आहेत तर त्यांची ती तिथी बघून त्या तिथीला ते श्राद्ध घालावं। आणि जर ह्याच्यात पण गुरुदेवांनी हे सांगितले, जर तुम्हाला तिथी माहिती नसेल, पण असं होतं ना की म्हणजे आपल्याला कळत नाही आणि मग तिथी लक्षात राहत नाही, त्यामुळे ती तिथी जर लक्षात नसेल आणि तुमची मनापासून करायची इच्छा असेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला तुम्ही श्राद्ध केलं तरी चालतं। सर्व पितृ अमावस्येचा अर्थ हाच आहे की जेवढे तुमचे पितृ आहेत, म्हणजे जेवढे तुमच्या घराण्यातील गेलेली लोक आहेत त्या सगळ्यांना हे त्यांचं सगळ्यांचं हे श्राद्ध होतं। आणि आता सगळ्यांची काही वेगवेगळी पानं बिनं ठेवायची गरज नसते। आपण आपल्या सगळ्या पिढीतल्या म्हणजे जी माहिती आहेत तुम्हाला लोक, आई वडील आजी आजोबा जे काही कोणाची नावं माहिती आहेत ती नावं घेऊन तुम्ही त्याचं हे श्राद्ध करू शकता। तर त्या तिथीला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला हे श्राद्ध करावं। तर त्या दिवशी त्या व्यक्तीचे आवडीचे अन्न शिजवून ब्राह्मण व इतर गोरगरिबांना जेवू घालण्याची पद्धत आहे। आता काय असतं, ती व्यक्ती गेली, त्या कधीही जरी माणूस गेला तरी त्यांची अन्नावरची वासना काही जात नाही, त्यांचा अन्नावर वासना असते। तर त्या व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ करून, म्हणजे पदार्थ ते जे काही करू आपण त्या दिवशी ते आवडीचे पदार्थ करून त्या व्यक्तीला आवाहन करून म्हणजे प्रार्थना करून, त्यांचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा, त्याची पूजा करायची, छान त्यांना फुलांनी वगैरे सजवायचं आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला हे आवडतं आणि आज आम्ही तुमच्यासाठी हा पदार्थ केलेला आहे। आणि तो मग तुम्ही कोणी गोरगरीब किंवा हे तुमच्याकडे कोणी कामाला येणारी म्हणजे लोक असतील त्यांना बोलवून ते जेवण म्हणजे द्यायचं। आणि सद्गुरूंनी हेही सांगितले की गेलेली व्यक्ती कोणाच्याही रूपात येऊन, म्हणजे जर तुम्ही एखाद्या 2 माणसांना जेवायला बोलवलं किंवा घातलं तर त्यांच्या कोणत्याही रूपात येऊन ते त्याचा म्हणजे आस्वाद घेतात आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळतात। त्यामुळे कसे येतात ते माहीत नाही। बरं, जे वरती आपण पान ठेवतो ना, मग बऱ्याच लोकांचा समज असा असतो की अन्न वाया का घालवायचं। तर जेव्हा आपण वरती कावळ्यासाठी पान ठेवतो त्यावेळेला असं काही खूप पान म्हणजे असं भरून ठेवायची गरज नाही, सगळे पदार्थ थोडे थोडे ठेवायचे आणि कावळ्याला किंवा आपले जे सगळे पितृ आहेत
सर्व पित्र अमावस्येला केलं तर जेवढे तुमचे आहेत तेवढ्या सगळ्यांना आवाहन करून त्यांचं नाव असेल तर नाव माहीत असेल तर घेऊन त्यांच्या नावाने पाणी उडवून तीळ घ्यायचे, थोडे काळे तीळ आणि हे, आणि मग ते तांदूळ घ्यायचे, उडवून आपण त्यांचं नाव घेऊन त्यांना आवाहन करून त्यांना प्रार्थना करून आपण हे करू शकतो. आणि खरोखर म्हणजे एरवीच्या दिवशी आपण म्हणतो की कावळे केवढे येतात, पण त्या दिवशी एकही कावळा येत नाही, पण कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन खाऊन जातात. म्हणजे असं काही अगदी कावळ्यांनीच खाल्लं पाहिजे असं म्हणजे माझा तरी समज नाही आहे. कोणी म्हणजे कोणत्याही रूपात येऊन ते खाऊन जातात. तर असा करून त्यांना जेव घालायचा, म्हणजे ते काय अन्न वाया जात नाही. हे 365 दिवसात तुम्हाला एक दिवस करायचं आहे, आणि एक दिवस तुम्ही थोडं थोडं असं आपलं किती वाया जातं अन्न ना, तर थोडं थोडं तुम्ही सगळे प्रकार ठेवून ते तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने आव्हान विश्वास पद्धत घालण्याची पद्धत आहे. आमचा असा विश्वास आहे की शास्त्रोक्त पद्धतीने आवाहन केल्यानंतर ती मृत व्यक्तीचा आत्मा कोणत्याही स्वरूपात येतो व अन्न स्वीकारतो, तृप्त होतो. अशा रीतीने पुढे त्यांना गती मिळते. म्हणजे त्यांना गती मिळण्यासाठी पण आपण हे करायचं असतं. अन्नदान त्यांच्या नावाने करायचं असतं. त्यांचा आत्मा तृप्त झाला की त्यांना पुढे गती मिळते, आणि त्यांना जर गती मिळाली तर म्हणजे काही तुम्हाला अडचणी वगैरे येत नाहीत. त्यांना जर अतृप्त आत्मा राहिला, गती नाही मिळाली, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की एकदा माणूस मृत झाला की तो आपला मुलगा आहे, तो काही नाती त्यांना नसतात, ते नाती ओळखत नाहीत. फक्त त्यांना आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण करायच्या एवढंच त्यांना समजतं. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला जर बरं माणूस गेला की तो 1 वर्षात त्याला गती मिळाली किंवा 1 महिन्यात गती म्हणजे तर दुसऱ्या शरीरात त्याचा आत्मा गेला आणि त्याचा पुनर्जन्म झाला, हे आपल्याला कळत नाही इथे खाली बसून. त्यामुळे त्यांना गती मिळाली की नाही हे आपल्याला समजत नाही. जर त्यांना गती मिळाली नाही, त्यांचा पुनर्जन्म झाला नाही, तर ते असेच भटकत राहतात आणि मग त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे आपण वर्षातनं एकदा हे श्राद्ध करावं आणि गोरगरिबांना खायला घालावं, त्यांच्या आवडीच्या वस्तू कराव्या. बरं, ह्याच्यामध्ये मी हेही सांगते, म्हणजे सद्गुरूंनी हेही सांगितले, जर 4 मुलं असतील तर 4 मुलांनी आपापल्या घरी हे श्राद्ध करावं. जर सगळे एकत्र येऊन एकत्र कुटुंबात करत असतील तर ते चांगलंच आहे. आईवडिलांना आनंदच होईल की चला माझी सगळी मुलं एकत्र आलेली आहेत. तरी पण आपापल्या घरी प्रत्येकाने त्यांना जे आवडतं तो पदार्थ करून पान ठेवावं आणि त्यांच्या नावाने कोणाला तरी दान करावं, अन्नदान करावं किंवा काही करावं. आणि असं नुसतं काही न करता तुम्ही वृद्धाश्रमाला दान करा, तुम्ही हे समाज कार्य झालं, हे समाजाचं कार्य झालं. तर हे असं करू नये. हे आपल्या घरी बोलवून त्यांना जीव घालणं हे तुमचं अन्नदान झालं. तर तुम्ही हे जरूर करा. तुम्हाला जर काही विघ्न येत असतील किंवा तुमच्या प्रापंचिक आयुष्यात काही तुम्हाला त्रास होत असेल तर हे जरूर करून बघा. हे केल्याने खूप म्हणजे खूपच फरक पडतो. कारण मला माहिती आहे, माझा अनुभव आहे की माझे सासू सासरे गेल्यावर माझ्या मिस्टरांचं मत असं होतं की जर आपण त्यांना जिवंत असताना सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्यांना जर त्यावेळेला आनंद मिळाला जिवंतपणी तर चांगलं आहे. मेल्यावर आपण त्यांना भले कितीही खाऊ घातलं तरी त्याचा काय उपयोग आहे, असं त्यांचं मत होतं. आणि मलाही तसंच वाटायचं की जिवंत असताना आपण त्यांना सगळं छान केलं, ते आनंदात राहिले, खुश राहिले, तर त्याच्यातच आपल्याला चांगलं आहे. त्यांचे आशीर्वाद ते असतानाच आपल्याला मिळतात. गेल्यावर काही करण्याची गरज नाही. पण कालांतराने मी करत नव्हते तर मला खूप अडचणी यायला लागल्या. नंतर मी जेव्हा नगरला जायला लागले, सद्गुरूंची ही पुस्तकं वाचायला लागले आणि त्यावेळेला मला नित्यगुरु आणि मध्ये हे वाचनात आलं की 4 मुलं असतील किंवा कसंही, म्हणजे 2 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, तर प्रत्येकाने श्राद्ध हे करायलाच पाहिजे. आई वडिलांना प्रत्येक मुलाच्या घरी जायची इच्छा असते. त्यामुळे हे 15 दिवस ते आपल्या मुलांच्या घरी म्हणजे त्यांना आपण आवाहन करतो, म्हणजे त्यांना प्रेमाने बोलवतो. त्यामुळे ते घरी येतात, कुठच्या ना कुठच्या स्वरूपात अन्न ग्रहण करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपला प्रपंच, आपले जे
पारमार्थिक जे काही आहे आपलं ते सगळं व्यवस्थित चालतं. त्यामुळे सद्गुरूंनी पण सांगितलं आहे आणि हा माझा पण अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर तिथी माहिती नसेल किंवा तिथी त्यांची होऊन गेली असेल माझा व्हिडिओ तुम्हाला मिळेपर्यंत, तर तुम्ही सर्व पित्र अमावस्येला हे श्राद्ध घातलं तरी चालतं, पण जरूर घाला. धन्यवाद.